नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण आदिवासी विकास विभाग पदभरती चौकीदार गट ड च्या पदाकरता मित्रांनो अतिसंभव प्रश्न आपण परीक्षा साठी आपण पाहत आहोत, जे की संभव प्रश्नपत्रिका। तर मित्रांनो, यामधला जर तुम्ही व्हिडिओचा एक भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून तो देखील व्हिडिओ पाहून घ्या, कारण त्यामध्ये आपण अतिशय बेसिक आणि IMP क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे जे काही टॉप 25 क्वेश्चन्स परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात आणि मित्रांनो या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात, याहून अधिक तुम्हाला वेगळं काही विचारलं जात नसतं। त्यामुळे प्रत्येक प्रश्न IMP आहे। जर तुम्हाला ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल तर प्रत्येकी प्रश्न शेवटपर्यंत समजून घ्या, त्याचा फॉर्मॅट समजून घ्या आणि त्या प्रकारे मित्रांनो तुम्ही तयारीला लागा। तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला। तर प्रश्न पहिला काय म्हणतो पहा या ठिकाणी, पार्टनर पुस्तकाचे लेखक डॅश आहेत। तर पार्टनर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 2, जे की व पो काळे हे जे आहे पार्टनर या पुस्तकाचे लेखक आहेत। तर पार्टनर ही मराठी साहित्यातील अत्यंत एक लोकप्रिय आणि गाजलेली कादंबरी आहे, जिचे लेखन प्रसिद्ध लेखक वसंत पुरुषोत्तम काळे, त्यालाच आपण व पो काळे असं म्हणतो, यांनी जे आहे ते केलेलं आहे। त्यामुळे याचं उत्तर 2 हे होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर दुसरा कसा आहे पहा, कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यात रूपांतर करा। तर या ठिकाणी जे काही आपल्याला हे वाक्य जे की रूपांतर करायचं आहे, देवाने मला सद्बुद्धी द्यावी, ह्याला आपल्याला आज्ञार्थी वाक्य करायचं आहे। तर आज्ञार्थीमध्ये जे की याला कन्वर्ट करायचं आहे, तर कसं होईल, देवाने मला सद्बुद्धी द्यावी, तर याचं वाक्य होईल देवा मला सद्बुद्धी दे, या प्रकारे जे की आज्ञार्थीमध्ये होणारं असेल। कारण का मूळ वाक्य हे विद्यार्थी म्हणजे की इच्छा दर्शवणारं आहे। आज्ञार्थी वाक्यात देवाकडे प्रार्थना किंवा मागणी करताना क्रियापदाचे रूप जे की दे असे हे होते, म्हणून देवा मला सद्बुद्धी दे हे योग्य या ठिकाणी आपलं आज्ञार्थी होणारं असेल। तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पुढचा तिसरा आहे पहा, वचन बदला। या ठिकाणी वचन बदलायचं आहे वार या शब्दाचा, तर वारचा वचन कशा प्रकारे होतो, तर वारचा हा वारच होतो, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल। कारण का मराठी व्याकरणामध्ये वार म्हणजे की दिवस या अर्थाने या ठिकाणी घेतलेला आहे, तर हा शब्द एक वचनात आणि अनेक वचनात सारखाच राहतो, म्हणजे की एक वार, 5 वार हे संपूर्ण जे आहेत ते सारखेच राहणारे आहेत, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा चौथा प्रश्न, एक वचन करा। तर या ठिकाणी सल्ले याचं आपल्याला एक वचन करायचं आहे, तर सल्लेचं एक वचन काय होतो, तर ते आहे सल्ला या प्रकारे होतो, पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे की होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न पुढचा 5वा असा आहे, खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा। बहीण भावाला खेळवते, तर यामधला आपल्याला क्रियापद प्रकार हा जो की ओळखायचा आहे, तर बहीण भावाला खेळवते, तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की प्रयोजक क्रियापद हे होणारा असेल। कारण का कशामुळे होईल, तर जेव्हा वाक्यातील कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेते, तेव्हा त्याला जे आहे प्रयोजक क्रियापद म्हणतात। येथे बहीण भावाला खेळण्याची प्रेरणा देत आहे, म्हणून खेळवते हे प्रयोजक या ठिकाणी जे की क्रियापद होणार असेल, म्हणून पर्याय नंबर 3 हे उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे आपला, जो की 6वा आहे, लिंग बदला। जे की बहीण लिंग बदलल्यानंतर काय होतं, जे की भाऊ, जो की अतिशय सोपा प्रश्न आहे हा। त्यानंतरचा प्रश्न 7वा असा आहे, समास ओळखा। या ठिकाणी अथांग या शब्दाचा आपल्याला समास जो की ओळखायचा आहे, तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की बहुविरही समास हा जो थोडक्यामध्ये होणारा असेल। तर अथांग म्हणजे ज्याला थांग म्हणजे की ज्याला थांग नाही असा तो, यात दोन्ही पदे जे आहेत जे की अथांगमधले महत्त्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो। कसे, तसेच अ हा अभाव दर्शवणारा उपसर्ग असल्याने हा एक नत्र बहुविरही समास आहे, म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। या प्रकारचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये येतात, याहून वेगळं काही विचारलं जात नाही। त्यानंतरचा प्रश्न 8वा असा आहे, सामासिक शब्द ओळखा। मी तुमचा आजन्म ऋणी राहीन, याचा आपला सामासिक शब्द ओळखायचा आहे, तर काय होईल, पर्याय नंबर अ, म्हणजे की 1 आजन्म हा होणारा असेल। म्हणजेच काय, 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामाजिक शब्द असं म्हणतात। तर या वाक्यामध्ये आजन्म म्हणजे काय, जन्मापासून हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण असल्यामुळे सामासिक शब्द आहे। त्यानंतरचा प्रश्न 9वा, लिंग बदला। बोकडचं लिंग काय होतं, जे की शेळी हा जो आहे थोडक्यामध्ये होतं, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 10वा असा आहे, दिलेल्या वाक्याचे रूपांतर
विधानार्थी वाक्यामध्ये करा. तर विधानार्थीमध्ये करायचं आहे. तर स्तुती केलेली कोणाला आवडत नाही या वाक्याचं आपल्याला करायचं आहे, जे की काय होणार असेल तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 3, जे की स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते, हे जे आहे या प्रकारे होणार असेल. कारण का प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी करताना जर प्रश्न नकारार्थी असेल तर ते विधान कसे होते, जे की होकारार्थी करावे लागते. म्हणून स्तुती केलेली कोणाला आवडत नाही याचा सोपा अर्थ स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते असा होतो. म्हणून पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आदिवासी विकास विभागासाठी आपली असलेली स्पेशली मित्रांनो चौकीदार गट या पदाकरता रेकॉर्ड बॅच आपली जॉईन केलं नसाल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे मित्रांनो. त्यावर तुम्ही क्लिक करून स्पेशली आपली ही रेकॉर्ड बॅच जॉईन करू शकता मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम हा मित्रांनो व्हिडिओ व त्यासोबत मित्रांनो PDF अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामुळे व्हिडिओद्वारे तुम्हाला संपूर्ण काय त्या ठिकाणी शिकणं होईल तर PDF द्वारे तुमचा त्या ठिकाणी अभ्यास हा पूर्ण होणारा असेल. विषयानुसार संपूर्ण काय आपण रेकॉर्डेड लेक्चर्स त्यामध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण विषय एकाच ठिकाणी आणि अतिशय आपण सोप्या भाषेत मित्रांनो त्या ठिकाणी आपण तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्यासोबतच कधी आणि कुठेही पाहण्याची सुविधा आहे. असं काही नाही की तुम्ही 1-2 वेळेस पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ते व्हिडिओ बंद होतील. मित्रांनो हे अनलिमिटेड टाइम तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्यासोबतच PDF स्वरूपामध्ये आपण ईबुक देखील इंटिग्रेट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक वगैरे खरेदी करण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. आणि हे सर्व काही मित्रांनो आपण सध्याला ऑफर प्राइस मध्ये फक्त 499 मध्ये ठेवलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली आपली चौकीदार गट ड पदभरतीची मित्रांनो बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून आपली स्पेशली ही बॅच मित्रांनो जॉईन करू शकता. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली रेकॉर्ड बॅच जॉईन केलं नाही त्या विद्यार्थ्यांकरता अजूनही संधी उपलब्ध आहे, कारण का आपला ऑफर अजून देखील चालू आहे. त्या ठिकाणी 499 मध्ये स्पेशली आपण जी आहे चौकीदार या पदाची बॅच ठेवलेली आहे. आणि मित्रांनो 100% सांगतो त्यामधला तुम्ही प्रत्येकी व्हिडिओ, त्यामधले ऑनलाईन टेस्ट सिरीज, त्यामधलं मित्रांनो तुम्ही संपूर्ण काही आपल्या PDFचा अभ्यास केलात तर 100% निकाल हा मित्रांनो तुमच्या बाजूने येणारा असेल. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधला आपला स्पेशली मित्रांनो जी रेकॉर्ड बॅच आहे ती जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा असा आहे पहा, वचन बदला. यामध्ये झाड या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं आहे. तर झाडचं काय होतं, जे की झाडे हे जे आहे ते होणार असेल. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12वा, लिंग ओळखा. पुस्तक हे कोणत्या लिंगामधलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की नपुंसक लिंगी होणार असेल. कारण का ज्या शब्दाच्या मागे ते हा सर्वनाम लागतो तो शब्द नपुंसक लिंगी असतो. जसं की आपण म्हणतो ते पुस्तक या प्रकारे आपण म्हणतो, म्हणून पुस्तक हे नपुंसक लिंगी जे की आहे. त्यानंतरचा 13वा प्रश्न, समास ओळखा. प्रतीक्षण या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर काय होणार असतो तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की अव्ययभाव हा समास हा होणारा असेल. कारण का प्रतीक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला अशा प्रकारे याचा जो की अर्थ होतो. या शब्दातील पहिले शब्द प्रति जे की संस्कृत उपसर्ग आहे हे महत्त्वाचं असून ते क्रियाविशेषणाचं काम करते, म्हणून हा अव्ययभाव हा समास होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा असा आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. जे की कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की दानशूर हा जो आहे थोडक्यामध्ये होतो. कंजूस म्हणजे पैसा खर्च न करणारा, दानशूर म्हणजे जे की पैसा वाटप करणारा. त्यानंतरचा 15वा प्रश्न असा आहे, समानार्थी शब्द निवडा. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की चपला हा जो आहे थोडक्यामध्ये होतो. तर वीज या शब्दाला मराठीमध्ये चपला, तडीत, विद्युत हे समानार्थी शब्द आहेत. तर बाकी या ठिकाणी सरिता जे पुन्हा ललना, वनिता हे जे की नाही. तर सरिता म्हणजे नदी आणि ललिना, वनिता हे म्हणजे स्त्रियांची नावे आहेत, जे की पर्याय नंबर याचं 3 हे त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतर 16वा प्रश्न, गझल हा स्वरूप बंद लोकप्रिय करण्यात डॅश यांचा सिंहाचा वाटा आहे. यापैकी कोणाचा तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की सुरेश भट यांचा जो की आहे. पर्याय नंबर 3 याचं त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 17वा, धग असतेच आसपास हा डॅश यांचा कविता संग्रह आहे. कोणाचा तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की कल्पना दुधाळ यांचा आहे. तर धग असतेच आसपास व सीझर कर हाती घेताना हे प्रसिद्ध शेती आणि ग्रामीण जीवनावर आधारित कविता संग्रह आहेत, जे की कल्पना दुधाळ यांचे आहेत. तर हे IMP आहेत, लक्षात ठेवून घ्या, परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 18वा प्रश्न, प्रयोग ओळखा. प्रवीण गाणे गातो हा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. कोणता आहे तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 1, जे की कर्तरी प्रयोग. कसा होईल, या वाक्यामध्ये प्रवीण हा कर्ता असून तो प्रथम विभक्तीत आहे.
म्हणजे की त्याला कोणताही प्रत्यय नाही. तर तुम्हाला प्रत्यय वगैरे माहिती नसतील तर आपल्या स्पेशली रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला आपण संपूर्ण विभक्ती व त्याचे प्रत्यय समजून सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यावरचं कन्फ्युजन दूर होणार असेल. क्रियापद कर्त्याच्या लिंग व वचनानुसार बदलते, तर त्या ठिकाणी जे की हे कर्तरी प्रयोग होते. म्हणजेच काय, प्रवीणऐवजी प्रिया केले तर क्रियापद जे की गाते हे जे आहे ते होईल, म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग हा होणारा असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 19वा, समानार्थी शब्द सांगा. अनल याचा समानार्थी शब्द काय होतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की वनी हा जो आहे तो होतो. अनल म्हणजे काय, अनल म्हणजे अग्नी हा जो होतो, तर वनी हा सुद्धा अग्नीचा समानार्थी शब्द आहे, म्हणून 2 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न आपला 20वा, विरुद्धार्थी शब्द सांगा. दृष्ट याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे, तर काय होतं, सृष्ट हा जो आहे थोडक्यामध्ये होतो. तर दृष्ट म्हणजे काय, वाईट प्रवृत्तीचा माणूस, तर त्याच्या अगदी उलट चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला सृष्ट किंवा चांगला असं जे आहे ते म्हणतात, पण पर्यायामध्ये आपल्याला सृष्ट हे दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 21वा, विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. या ठिकाणी गुड्ड्या म्हणाला, राजू, गोटू, चिंटू आणि बंड्या आले आहेत. तर काय याचं उत्तर होईल, जे की या ठिकाणी या वाक्याचं केलं तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 2. या प्रकारे हे होणारं असेल. गुड्ड्या म्हणाला, राजू, गोटू, चिंटू आणि बंड्या आले आहेत. तर याच्या संपूर्ण जे काही व्याकरणदृष्ट्या बरोबर असतं वाक्य, या प्रकारे जे की होणारं असेल. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 22वा प्रश्न आपला, प्रभाकर पाध्ये यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला सौंदर्य अनुभव हे पुस्तक डॅश या प्रकारातील आहे. तर कोण्या प्रकारातील आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की समीक्षा या प्रकारामधील आहे थोडक्यात. त्यानंतरचा आपला प्रश्न 23वा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर माझी मुलगी सुंदर दिसते, यामध्ये सुंदर हा शब्द अधोरेखित आहे थोडक्यामध्ये, तर आपल्याला सुंदर या शब्दाची जात सांगायचं आहे. तर सुंदर हे काय आहे, तर हे थोडक्यामध्ये विशेषण आहे, जे की पर्याय नंबर 2, कारण का मुलगी या नामाबद्दल सुंदर हा शब्द अधिक माहिती सांगत आहे, म्हणून ते सुंदर हे विशेषण या ठिकाणी होणार असेल. विशेषण सुंदर हे काय, तर विशेषण आहे, गुण विशेषण थोडक्यामध्ये होतो. त्यानंतरचा 24वा प्रश्न, काळ ओळखा. मीना माझ्याशी बोलत असे, तर काय होईल याचं, तर पर्याय नंबर 4, जे की रीती भूतकाळ हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा म्हटलेलं आहे. लहान मूल शाळेत जाताना रडतो, तर या ठिकाणी आपल्याला जे की वाक्याची सुधारणा करायची आहे, तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर 4 मध्ये, लहान मूल शाळेत जाताना रडतो या प्रकारे जे की लिहिला जातो. या ठिकाणी ळ आहे, तर या ठिकाणी ल हे घेतलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर जे की 4 हे याचं उत्तर जे होणार असेल. आता यामध्ये अजून एक या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी जे की साम्य प्रकार दिसत आहे, पण पर्याय नंबर हे 4च आपण याचं जे की गृहीत या ठिकाणी धरणारा आहोत. तर पर्याय नंबर 4 हे उत्तर होईल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की मराठी व्याकरणाचे चौकीदार या पदासाठी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली हवे असतील प्रत्येक टॉपिकवरचे, तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप अजून जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक जी आहे ती आपण दिलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली आपली बॅच जॉईन करायची रेकॉर्डची, त्यांनी लगेच जॉईन करून घ्या, चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम.